मला कळत नाही मराठी माणसाच्या नक्की पाठी लागलं आहे कोण. कारण पहिला त्या मुलीचा जो व्हिडिओ आला तो व्हिडिओ असा होता की त्या मुलीला तो मुलगा बेदम मारतो आहे. आणि ठीक आहे, त्याच्या आधीही काही घडलं असावं अशी आम्हाला देखील अपेक्षा होती. पण काल आणखी एक व्हिडिओ मला माहीत नाही कसा आला, कारण मी त्या डॉक्टरांशी बोललो तर ते सगळे फुटेज हे फक्त पोलिसांना देण्यात आले होते. काल जो व्हिडिओ आला तो व्हिडिओ असा होता की ती मुलगी त्या मुलाच्या आईच्या कानाखाली मारताना दाखवलेली आहे आणि परत तो मुलगा येतो आणि तो तिला मारतो असा तो व्हिडिओ आहे. पण तो पण व्हिडिओ चुकीचा आहे. मी त्याच्या आधीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधीचा तो व्हिडिओ असा आहे की तो मुलगा त्या मुलाचे आई वडील हे आई त्या मुलाला बाहेर ढकलते. पाहिलात तुम्ही, त्याला बाहेर ढकलते. तो मुलगा परत धावत येतोय. आता तुम्ही बघा, हा बघा परत धावत आला, परत तिला लाथ मारायचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर ती मुलगी रागाने उठलेली आहे, बाहेर गेलेली आहे आणि मग तिने जे केलं त्याचं समर्थन करत नाही आहे. पण का घटना घडली, जो अर्धवट व्हिडिओ काल जो टाकण्यात आला आणि त्या मुलीचं नाव खराब करण्यात आलं किंवा चुकीच्या रिसेप्शनीची होती, कालपासून हिंदी चॅनलनी परत चालू केलं, मराठी लोगोंनी उनको पहिला मारा था, त्याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ परत दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही घटना ही महाराष्ट्रातल्या लोकांना बदनाम करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ. खरं हा व्हिडिओ पोलिसांच्या कस्टडीतनं कसा बाहेर पडला हा प्रश्न आहेच, परंतु ज्या पद्धतीने बरोबर तिथे कट केला, त्या मुलगी तिथे मारते तिथून कट केला आणि तिथनं जो पुढे दाखवला गेला त्याच्या आधी तो मुलगा पहिला पुन्हा बाहेरून आत आला, त्या मुलीच्या लाथ मारायचा प्रयत्न केला. त्या मुलीच्या तिथे असलेल्या लोकांनी त्या मुलाला ढकललं पाठीमागे, मग ती त्या टेबलवरनं उठून तिने तो रिॲक्ट केला. मी पुन्हा सांगतो, त्याच्या आईच्या कानाखाली मारलं याचं आम्ही समर्थन करत नाही. पण काल काही लोकांनी, काही पक्षांनी तो अर्धवट व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर आणला आणि दाखवण्याचा प्रयत्न केला की मराठी आदमीनेही सुरुवात केली ती. सो मला असं वाटतं की ज्या काही या घटना आहेत त्या काही पक्ष जाणून बुजून करत आहेत आणि मराठीचं नाव हे देशभरात कसं खराब करता येईल किंवा मराठी माणूस कशा प्रकारे चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी त्या मुलीला भेटलो आहे. त्या मुलीला जर तुम्ही पाहिलं तर त्या मुलीची शरीर तुम्ही त्या मुलीला पाहिलं तर तुम्हाला कळेल की काय या मुलीच्यात काही नाही आहे. अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने त्या मुलाने तिला मारलं आहे, लाता मारल्यात, जे केस खिचून तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, मग हे पक्ष समर्थन करतायत का? परवा ही घटना घडली. परवापासून जे एखाद्या परप्रांतीयाच्या कानाखाली मारल्याच्या नंतर धावत येणारे, तो सदावर्ते असेल किंवा इतर राजकीय नेते असतील भारतीय जनता पक्षाचे, गायब आहेत. कोणी काय बोलायला तयार नाही आहे, कारण त्यांना आदेश नाही आहेत त्यांच्या पक्षातील. हे आदेशावर चालणारी लोक आहेत.